मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर आज 11 वाजलेत आता. तर आता आम्ही जाणार आहे वैष्णोदेवीला आणि आम्ही रात्री इथं स्टे केलेला हॉटेलवरती आणि मी आलो टेरेसवरती इकडे. हे बघा, तिकडनं वैष्णोदेवीची एंट्री आहे. तिकडनं असं चढत जायचं आहे. असं चढत 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 ते जे दिसते ते मला ते व्हाईट ते बघा ते आहे. तिकडे मंदिर आहे. तर आज आपल्याला तिकडे जायचं आहे. कमीत कमी 5 तास लागतात वरती चढायला. तर आज मजा येणार, चालून चालून पाय पण दुखणार आहेत सगळ्यांचे. तर आता आपला ब्लॉग इथं चालू करूया आपण. ॲक्च्युली वरती आलेलो कपडे वगैरे सुकत टाकायला मी. आता इकडनं हेलिकॉप्टर वगैरे पण आहेत, पण आपण हेलिकॉप्टर वगैरे नाही करणार आहे. आईचं म्हणणं आलो आहे तर चालत जायचं. ते खच्चर वगैरे सगळं असतं इथे, गाडी असतात हे सगळं. पण आई म्हणते आता आलो आहे तर पोरांना जमलं, छोटे पोरं जे आहेत त्यांना चालायला जे म्हणजे पाय वगैरे दुखतील त्यांच्यासाठी आपण गाडी वगैरे करायची, पण बाकी आपण चालतच जायचं. हे हॉटेल होतं आमचं, आम्ही नाईट स्टे केलं इथं. बोला तुम्हाला जे बोलायचं बोला. जय माता दी. जय माता दी. क्या हुआ? हाँ, मैं तो आई लव यू टू बोलना. क्यों नहीं बोलेगा? कुछ लगा इधर. तू खाना खाया मुंटू? क्या खाया? ए रेवा नको रेवा. क्या खाया? कुछ नहीं खाया. आई लव यू. आई लव यू. ये उधर लड़की उधर साला कैसा देख रहा है. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग बोल. मी फायनली डोंगर चढायला घेतलाय. आता थोडा उतार आलाय. आणि हाऊ आर यू फीलिंग? इकडनंच लाईन चालू झाली आहे. तर आता आम्ही फायनली चढायला चालू करणार. ॲक्च्युली वरती जी लाईन होती गाईस ती होती ह्या पाससाठी ती लाईन होती, पण आपण आर्मी कॅम्पमधनं पास काढून घेतल्यामुळे लागायची गरज नाही पडली. आपण आतल्या दरबाराच्या आत म्हणजे चढायला चालू करणार आपण आता डोंगर. आणि गर्दी तर आहे इकडे. जय माता दी. जय माता दी. नाश्ता करून निघालो खाली. आता चढायला चालू केलंय. आत्ता अशी पायऱ्या चढायला चालू, म्हणजे पायऱ्या नाही, स्लोप आहे. पायऱ्या पण आहेत आणि स्लोप पण आहेत, दोन्ही पण आहेत. आपल्यावर आपल्याला काय चूज करायचं. आता आम्ही तिथनं चाललोय. या रस्त्यानं 6 किलोमीटर लांब आहे मंदिर. काही लोक चालेल घोड्यांनी, म्हणजे आमची नाही दुसरी. आणि असं काहीतरी आहे, पत्र्यांनी सगळं झाकलेलं आहे. म्हणजे पाऊस वगैरे आला तरी काय त्रास नाही. इथलं वातावरण तर सांगता येत नाही, कधी पाऊस होईल कधी नाही. म्हणून असं आमच्या मामीला घेऊन चालल्यावरती 50 रुपये घेतलेत मामीकडनं चार्जेस. मामा ही सेवा पाहिजे का? बघा असं खेचून यायची, आता खेचून यायची. फक्त काठी धर, मी खेचेन. फक्त 50 रुपये. इकडे तुम्हाला हे असे घोडे पण भेटतील. ॲक्च्युली यांना खच्चर म्हणतात, पण आपल्या स्वार्थासाठी मुख्य जनावरांचा जीव कशाला घालायचा. तर देवानी पाय दिलेत, आपण आपल्या पायाने चालत जायचं. मामा पण आमचा थकलाय, पण मामा गाडी नाही काढत.
आद्या कुमारीवरनं 4 व्हीलर करणार आहे, रिक्षा काहीतरी करणार आहे. शांत बसा. मामाला पण बोललेलो गाडी घे. मामा पण इकडनं घोडा करणार होता. का तू पाय दुखतायत का बापू? हा मोंटो, मोंटो मोंटो गाडी घे तुने. मोंटो आय लव्ह यू, आय लव्ह यू बोलते ना. गाडी धर. आता कुठे गेली तुझी गाडी रे? हा आल्या हे बा, कसली ढोली ढोली माणसं त्या घोड्यावर बसून येतात. त्यांचा जीवन आहे का भाई बिचाऱ्यांचा? सगळ्यांना त्यांच्या पापांची शिक्षा भेटणार आहे. हाय माझ्याकडे काजू. असे वयस्कर माणसांनी गेलेलं चालेल इकडे घोड्यांवर. चल रे काजू पकड काठी पटकन. पण हत्ती गट्टी माणसं गरज नाही का? चला चला उठा. माणसांची डोली निघायला लागली इकडनं. तेव्हा मामा माणसांची डोली निघायला लागली इकडनं रे. एका माणसामुळे 4 जणांना थकवा. ही सिस्टम कशी भारी आहे. आम्ही खरं सांगू ना, असं वाटतंय आमच्या गावात शेरडं कशी हे करत असतात. काय होते बघ माकड वरती. दर्शन अरे बाळा अजून कुठे दर्शन झालं आपलं? आम्ही मंदिर वरती ना, आपलं देवीचं मंदिर वरती आहे. हा अजून काय? पाणी आहे तर असं एकदम प्युअर पाणी आहे. बिस्लरी फेल आहे पाण्यासमोर. थोडी डोंगराचं पाणी आहे. इकडे काय जास्त पोल्युशन पण नसतं. आम्ही कसं वाटतंय मामी? पाय दुखतात? एक पण नाही दुखत. माझा एक पाय दुखतोय किलो. काजू चाल ना पाटपाट बाजून यार. काय यार ढिलापणा करायला लागलाय तू? पप्याला घेऊन जायचं आपल्याला तुझ्यावरती. इकडे एकच मंदिर नाहीये वैष्णोदेवीचं. मेन मंदिर वरती आहे, पण इकडे अशी छोटी छोटी हनुमानाची मंदिरं, कृष्णाची मंदिरं. आता हे शनिदेवचं मंदिर आहे. चढ बघा, चढ बघा. जोर से बोलो, सारे बोलो, एक साथ बोलो. तुमचे मागे राहिले कोणते? ते तुझ्या पायात पाय. ते नशीब की वरती असं हे टाकले म्हणून गरम लागत नाही मामा. काय हो मामी? आता पुढे हे असं बघू शकते. इथं पाय दुखायला लागले की मसाज साठी पायाला. फायनली आमच्या काजूचे पाय लागले दुखायला. मग शेवटी आमचं बोचकं आम्हालाच घेणं आहे. पप्पा तर घेणार नाही त्याचा. शेवटी मलाच घ्यावं लागणार. पाठीवर एक बॅग आणि डोक्यावर एक कार्ट. काजू किती वेळ बसायचं वरती? गाइस भाड़ना गाइस. भाई यहाँ से इलेक्ट्रिक गाड़ी कितना दूर मिलता है? 3.5 किलोमीटर.
और कितना भाव क्या रहता है? ओके 3.5 किलोमीटर लांब आहे. गव्हर्नमेंटचं ठिकाण आहे बोलते काय ते. कितना किलोमीटर हो गया नीचे से भाई? 2 किलोमीटर हुआ है अभी तक. और कितना बाकी है? 5. हर 2 किलोमीटर है ना. या पप्पाला द्या आधी. मामाच्या तेवढी थोडी एनर्जी आहे का नाही? घ्यायचं पैसे मला पाहिजे कुठं मिळालंच नाही. नाहीतर एखादा हौशी माणूस पैसे घेत असतील ना वाजत चालायचे काय कशाला? चाला ना, पाय दिलेत ना. कष्ट नको तर देवीचे दर्शनच कशाला घेत आहे? बरोबर की नाही? यो बोल या. काजूची सेवा झाली, आता श्रोणीची सेवा. बाय बाय. गाईज रेस्ट टाइम. आमच्या मामाची हवा टाईट झाली. हे मामा हे बघ या जरा रेस्ट करू 10 मिनिटं. काय झालं? आम्ही लेट झालो. नाही असते काय आता करणार. आता आलोच आहे, आपण जायचंच आहे आपल्याला. या दाजी या इकडे या इकडं. चहा पाणी करून जाऊ. या इलेक्ट्रिक गाडी कुठे वाटते? 1 नंबर. थकवा आलं? नाही बिलकुल नाही. 3-3.5 किलोमीटर. 3 किलोमीटर आहे अजून. आपण आता 2 किलोमीटर आलो. तो बोलतो माणूस अभी तो सुरुवात आहे. मम्मी थकली का? माकडं घाबरायला लागली तुला. नाचा का तो? से बोलो, सारे बोलो, प्रेम से बोलो. हा घोडा आहे तो तुझा. तुझे पाय भरले आहे का नाही? भरले का नाही पाय? गाइस शॉर्टकट गाइस. हा भरले पाय भरले शिड्यांमुळे. नमस्कार. नमस्कार मामी. हाऊस फिटली? अजून कुठे जायचंय? कोणत्या देवीला? पानो कधी कुठे गड किल्ले किंवा डोंगरावर गेले तर कृपया करून असं करू नये. बघू शकता आलं तो तिकडे होतो आपण. एवढ्यावरती आलोय. हे लोक चालतात 101 का? त्यांचे स्टेप्स 101 पडतात. म्हणजे पुढचे जे स्टेप्स टाकतात ते मागचे पण टाकतात. सॉरी ब्रो. ए बाजो चंद्रराव बघ ना दादा. ती आजी त्या पोराला घेऊन चालते. आता देवीला भेटायचं असेल कसं येऊ शकतं? ही आजी असून हा
मी तुमच्याला घेऊन होतो, तुषू दादाला घेऊन चालतो. चल रेवा. पुढे पोचायचे कुठे पोचायचंय? मंदिरात. मंदिरात पोचायचंय. पहिले आपण जायचं का? हे बाबू इकडनं शॉर्टकट आहे, इकडनं शॉर्टकट आहे. चल चल, थांबायचं नाही. काजो कत का काय एवढी घाई करते वरती जायचं? काय लका थकले की काय तुम्ही लोक? हलू नको, चालू नको. होऊ शकता माकड लस्सी पित आहे. तेवढं आपल्याला बघ ना, तो बराबरच्या कोपऱ्यात नव्हती ते. चलो महिने अजून लय पुढे जायचंय. सगळ्यात जास्त आमची उत्साह वहिनीचा उत्साह कुठं गेलाय काय माहिती. आम्ही कसं वाटतंय? पाय दुखतायत? उचलून घेऊ. जय माता दी. जोर से बोलो. काय आमच्या पिलूचे पण पाय गेले. पिलू पण आमचा 100 रुपये हरला. पिलू आमचा बसला फाटीवर. जोर से बोलो, सारे बोलो, प्रेम से बोलो. आम्ही कसं वाटतंय? पाय दुखतायत? कसं वाटतंय? पाय दुखतायत? व्हॉट अबाउट यू? हा अरे धाव ना ग. हे बघ काजू, एक माकडला पाय नाही बघ. रोहित मामा बघ ना, याला पाय नाही, 2 पाय आहेत. तरी ते उड्या मारू शकते बघ काजू. प्रियंका माही जिथं नाही तिथं बसते खाली लगेच. अरे यार तू बिन बुलाए आ गया यार. बिन बुलाए पहुंच गया. आजा आजा आजा. काय आपण तिकडे होतो ते तिकडे दिसतही नाही एवढं लांब आहे. तिकडनं इथपर्यंत आलोय. हवा टाईट झाली. अजून थोडं राहिलंय. आता आद्यकुमारी लागेल. तिकडनं इलेक्ट्रिक व्हेकल भेटतात. तर आता आमच्या घरात ना संतोष मामा आणि हे छोट्या पोरांना ती गाडी करणार आहे आणि आम्ही बाकीचे चालत जाणार आहे. माकड बघू शकता. आणि माकडं अशी एवढी हुशार आहेत ना. मग अशी मामानी एक चॉकलेट टाकलं रॅपरमध्ये. त्या माकडाने रॅपर खोलून चॉकलेट खाल्लं. त्याला हे माहिती होतं रॅपर कुठं उघडायचं. मग अशी पण 2 जणांनी लस्सी घेतली. नेटकी लस्सी उघडली, 2 घोट पिला. थोडत माकड आला. माणूस हुशार होता, त्याने लगेच सोडून दिलं ते. त्या माकडाने ती लस्सी पिला. जे कोपऱ्यातनं ते आपण फाडून पितो ना, तिकडनं त्यांनी पिला.
म्हणजे माकडाला किती अक्कल असते, पण ह्या लोकांना नाही आहे. तसं वातावरण तर भारी आहे इकडचं, पण हवा टाईट होतं. बघू शकता घोड्यावर हत्ती काही भाई कैसला आहे तो. असल्या ढोल्याला घोडी घेऊन चालली, विचार करा त्या घोड्याची काय अवस्था होत असेल. हे बा त्या बाईकडनं तो मॅगी घेऊन गेला बघा, चिप्स काहीतरी घेऊन पळाला तो. हे कोण आहे तिथं? बंटी दादा. त्याने काय भारी डोकं लावलं पाहिजे ना, तो तिकडे माझी सेवा करतो ना. आता वाटतं बहिणी वाटतं, पण माझ्या नवऱ्याचे पाय गेलेले आहेत, सगळ्यांना उचलून घेतात राहिले म्हणून मला पण घेतलं. आता तुम्हाला सगळ्यांचे पाय दाबून सगळ्यांनी मला घेतलं, पाय दाबून घ्यायचे म्हणून. 12:30ला आम्ही चढायला चालू केलेलं. आता होते 4 तास झाला आम्हाला चालून, पण अजून काय मंदिर दिसत नाही मला. तर अजून लय लांब मंदिर आहे राजू आता. आणि तुम्ही बघू शकता आता इकडे गाडीची पण सेवा आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे सगळे, पण ते ऑनलाईन बुक करावं लागतं तरच. आणि ऑफलाईन पण आहे, पण ऑफलाईनसाठी वेळ लागतो. ज्यांनी ऑनलाईन बुक केलेले असतात त्यांना पहिले परती पाठवतात, नंतर ऑफलाईनवाल्यांना. आता आमच्या ग्रुपमधनं संतोष मामा आणि विजय मामाची फॅमिली गेली आहे गाडीने, आणि आम्ही लोक चालत. जसं डोंगर चढत चाललंय तसं गारठं पण वाढत चाललंय, गारवा पण वाढत चाललाय. हाय ग, चला जय माता दी. सगळ्यांची आवाज टाईट आहे. संतोष मामा आणि 2-4 जण गाडीने गेलेत, आणि बाकी आम्ही सगळे चालत चाललोय. आता असं देवीला आलोय, आणि आपण गाडीने गेलो किंवा असं ते डोलीने गेलो तर त्याचा फायदा काय? आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्याला त्रास कशाला द्यायचा. म्हणून जेवढं जास्त होईल तेवढं चालत जायचा प्रयत्न करायचा, म्हणजे देवी थोडी प्रसन्न होईल. इथं पण यायचं आणि पाप करायचं तसलं नको काय. मग आता एकविरेला जसं आपण नवस वगैरे बोलतो किंवा कुठलंही देवस्थान, इथं पण तसं या माणसाने नवस बोललाय. भादर लोटांगण घेत येतोय, त्याची तर काय हालत असेल. का तू पाय दुखतायत बाळा? हा नाही दुखत? काय पिला? एनर्जी पिला? मला दे ना एनर्जी थोडी. खाल्ली चालून पायाचा कोथळा निघाला, पण मंदिर काय आलं नाही. बसा मंदिर बघू शकता. फायनली मंदिर आलंय. अजून थोडं चालायचंय, संपलं. अपनी मंजिल आ गई. हाँ, माता का दरबार आ गया. भाई हाय भाई, कसं आहे भाई? चढला का अंगावर भाई तुमच्या? तर आमच्या पिलूची पण हवा टाईट झाली,
पिलू पण बसला आमच्या अंगावर आणि यांना घेऊन घेऊन आमची हवा टाईट झाली. आम्हाला कोण घ्यायला गेले वरती. आता मला ओंबडे घेणार आहे पाठीवर. का रे बाबा तुम्हाला घेतलं नाही का मी? एकतर आताशी 750 मीटर आहे भवन. माझ्या वाटती मजा वाटते. माझी हवा टाईट झाली. वाटलं हा तुझं कमी आहे का? तरी 20 किलो वजन आहे तुझं. 20 किलो मग या कुछ भी सगळे बोलतो मी पतला आहे. ये गाइस तुम्ही जे फेरीवाले बघू शकताय ह्यातले ना 10% माणसंच हिंदू आहेत. बाकी सगळी माणसं जी पण आहेत मुसलमान आहेत. फायनली बघून आलाय. आणि हां हे जे पण आहेत ना ही जी बाईकवाले आहेत म्हणजे छोट्या गाड्यांचे जे आहेत याचे वरती चढवायचे 550 रुपये. कुठनं त्या ई रिक्षावर जिथनं ई रिक्षा गाडी चालवतात ना तिकडून तिथपर्यंत चालायचे 550 रुपये. फक्त वरती यायचे आणि खाली जायचे ते वेगळे. आणि जे ते पालखी घेऊन चालले डोली ते लोक एका खेपची 7.5 का 6.5 रुपये घेतात वरती चढायला पर पर्सन. आणि ते 14 जण असतात. 2 खेप करतात दिवसातून नॉनस्टॉप. विचार करा. म्हणजे असं बोलतात हिंदू मुस्लिम पण इकडे हे जे सगळं आहे जेही नॉन हिंदू जिथं कमवत आहेत ते आपल्यामुळेच कमवत आहेत. इथं रोपवे पण आहे. रोपवे बघू शकता इकडनं जी अशी चालू होते आणि तशी वरती जाते. फक्त रोपवे रोपवे येते बघा. अडकली तिकडच अर्ध्या रस्त्यातच. एवढं माणसं उडी मारून जातील माकडासारखं. आमच्या पिलू आणि उड्या मारून जातील पोरं. बा किती हळूहळू चालले ते अजून पोचलं पण नाहीये. एक जन का कितना? 150 एक जन का. पिछली बार तो 150 था भाई. आगे बढ़ गया. इसका आगे जाके टिकट है. यहाँ पर जैसे बाहर जाओगे तो आगे जाके है उसका. मित्रांनो ती जी लाईन दिसते ही इकडची लाईन ही आहे दर्शनसाठी स्पेशली ते आत दरबारात जायसाठी. आणि आता आपण चालूय गेट नंबर 5 ला. इकडनं गेट नंबर 5 ला आम्हाला सांगितलं यायला. आता मला पण माहिती तिकडे काय काय नाही. जेवण निघालोय बाहेर. आता कॉफी घेतली. जेवायला पण काय एवढं खास नव्हतं इकडे. आता ही जी लाईन बघू शकताय ती लाईन गेट नंबर 5 ची ती आहे आर्मीसाठी म्हणजे आर्मीच्या लोकांसाठी आर्मीवाले आणि त्यांच्या फॅमिलीसाठी. तर आता आम्ही ह्या लाईनीतनं जाणार आहे. शॉर्टकट आहे गौरी. तर आता इकडनं 7 वाजता मंदिर उघडणार आहे. आता लाईन स्टॉप करून बंद करून ठेवली आहे. लाईन थांबून ठेवली आहे. 7 वाजता मंदिर उघडणार आहे. तर 7 वाजताच आपल्याला आत जायला भेटेल. तर मी तुम्हाला एक सीन दाखवतो मस्त तसा. तर तुम्ही इकडं बघा. इकडे अशी दुकानं पण आहेत. तुम्हाला जर का कधी असं चालेवरती आणि जेवायचं वगैरे असलं तर जेवायची वगैरे सोय सगळी इथं. जेवायची सोय सगळी केलेली आहे. तिथे आपण टाइमपास पण करू शकतो. रेस्ट पण करू शकतो. हे बा चंद्र आता दिसायला लागलाय. पण एवढ्या वरती की चंद्र आता चंद्र आणि तिथे मावळतो सूर्य.
आता पुढे मी व्हिडिओ नाही काढू शकणार आहे, कारण की आता इकडनं फोन वगैरे सगळं जमा करायचं आहे. अंगात एक सुई पण नाही न्यायची आतमध्ये. तर आता आम्ही सगळे लॉकर रूममध्ये सगळं सामान वगैरे ठेवणार आहे आणि दर्शन वगैरे करून येणार आहे. दर्शन वगैरे करून झाल्यानंतरची व्हिडिओ वगैरे शूट करणार. त्याच्या आधी तर काय नाही. तेव्हा आपलं घर इकडे थांबलंय. एकतर थंडी एवढी आहे, सगळं लॉक इथंच ठेवून आलो आम्ही रूमवरती. आता इथं येऊन रवी मामा विजय मामाचं हे ढापलंय मी. आता दर्शन केलं, आता दर्शन करून चाललोय भैरवनाथ मंदिरला, कारण की वैष्णोदेवीचं दर्शन केलं आणि भैरवनाथचं दर्शन नाही केलं तर वैष्णोदेवी म्हणजे ते दर्शन मानलं जात नाही. आता आम्ही चाललो भैरवनाथला. आता इकडनं अजून 2 किलोमीटर लांब भैरवनाथचं मंदिर आहे. आता तिकडं जायचं आपल्याला. मग त्याच्यानंतर परत उतरायचं आहे रात्री आणि मग उद्या सकाळी अमृतसरसाठी निघायचं आहे. वातावरण तर एक नंबर आहे आणि थंडी पण जाम इथं. नॉर्मलच आहे थंडी. मी आणि काय आणलं पण नाही. जे पण आणलं होतं ते खाली लॉकरमध्ये ठेवून दिलं. दादा आपको कहीं तो देखा हुआ लग रहा है. क्या नाम है आपका? आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? अच्छा, तुम इधर से जाओगे क्या गाड़ी में? चलो हम जाते हैं ऊपर. बाय 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 बाय. हाँ चला भैरवनाथ. जसं जसं वरती चाललोय हवा तशी तशी गार होत चालली आणि प्रेशर पण वाढत चाललं, म्हणजे हवेचा दबाव कमी होत चाललाय वरती. काजू ए बाबू काय झालं? पाय दुखतायत? ये घेतो ये. चल गाईस, मामाची हवा टाईट. अरे बाय बाय. वहिनी चला. वहिनी अजून फिरायचं कुठं? काजू आता कुठं जायचं फिरायला बाळा? हा मामी आता कुठं जायचं फिरायला? कुठं नको. पिलो हाय. आम्ही शिड्याने येणार. मावशी आता कुठं जायचं फिरायला? माझा एक्सपिरियन्स आहे. खरंच पायाला त्रास होत नाही. नाही यार, नाही यार. 150. वहिनी वाट पण मग जेवायला गाईज. जेवण खूपच छान. मामा जेवण कसं होतं? जेवण चांगलं आहे पण हा व्हिडिओग्राफर फालतू आहे. मामा आमचं जवळच राहतो आमच्यावर. हे आजकऱ्यांची सवय तर क्षीरसागरांवर राहायची. त्यामध्ये जेवण निघालोय आणि लंगरमध्ये पण जेवण मस्त होतं. कढी चावल आणि चाळ भात होता. आता आम्ही जेवण वगैरे चाललो भैरवनाथच्या मंदिरात. ॲक्च्युली वैष्णोदेवीने भैरवनाथचं मुंडकं कापलं होतं, तर ते मुंडकं येऊन वरती पडलं आणि नंतर भैरवनाथनी वैष्णोदेवीची माफी मागितली. तेव्हा वैष्णोदेवीने त्याला वरदान दिला की जेव्हा लोक माझं दर्शन करतील तुझं दर्शन केल्यानंतरच देव मला पावणार. असं काय फायनली भैरवनाथ महाराजचं पण दर्शन झालंय आणि तिकडे वरती मंदिर आहे. आता आम्ही चाललो उतरायला. आम्हाला विचार करा 12 तास झाले. 12 तास डोंगरात. नमस्कार. नमस्कार नमस्कार. 12 तासापासून आम्ही थांबतोय. पण तिकडे भैरवनाथचं मंदिर आहे ते. आता मित्रांनो आता वाजलेच 12:05. आम्ही डोंगर चढायला घेतलेला बरोबर 11:50 आणि आता झाले 12:05. आम्हाला 12 तास झाली. आम्ही आज डोंगर चढतोय. आता उतरायला घेतलंय. ॲक्च्युली आमचं कधी झालं असतं पण मध्ये 2दा आरती वाटली. 4 वाजता एक होती आणि 8 वाजता एक होती आय थिंक. तर त्या 2 आरतीमुळे लाईन थांबून ठेवलेली.
नाहीतर आमचं कधीच झालं असतं. परत दर्शन घेऊन आता जेवण वगैरे भैरव बाबाचं दर्शन वगैरे घेऊन निघालो आम्ही. आता उतरतोय डोंगर. आता एक बरं आहे, आता नुसता उतार आहे. उतार असल्यामुळे पटापटा उतरता येते. तर आज तर आमचा काय खैर नाही. आता पायाचे दुखायला लागलेत. अजून एक तर गाईज हे आद्यकुमारीचं मंदिर. आद्यकुमारी ॲक्च्युली आम्ही इथनं डायरेक्ट जाणार होतो रूमवरती, पण नंतर आता प्लॅन चेंज झाला. तर आम्ही इकडनं आद्यकुमारीवरनं दर्शन वगैरे करणार आणि डायरेक्ट तिथं अमृतसरसाठी निघणार आहे. रात्रीची गाडी भेटली तर त्या गाडीने जाणार. म्हणजे कसं आम्हाला गाडीत स्लीपरची बस केली तर केली, म्हणजे तिकडं झोपता तरी येईल, आरामात करता येईल. आम्ही व्हिडिओ शेवट पण काढतो. फायनली आम्ही आता आलोय डोंगराच्या खाली आणि आता पायाची मसाज घेतोय. तिथं विजय मामा मामी आणि त्याची पोरगी, मी, दादा आणि वहिनी. वहिनी कसं वाटतंय? अगदी करंगळीत दाबली माझी. फायनली पायाला बरं वाटतंय. फक्त करंगळीला जरा असं हे होतं जरा. लग रहा है मामी. मामी कैसन बा? गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्हाला वाटत असेल मी तर आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि अजूनही आम्ही पूर्ण डोंगर उतरलो नाहीये. सकाळचे 5:30 वाजलेत. आत्ताशी 1 किलोमीटर राहिलंय शेवटचं. मंदिरचं ते आरतीच्या टायमामुळे आम्हाला जरा घोटाळा आला. परत आम्ही आद्यकुमारीला थांबलो जरा 5 मिनिटं. नंतर आम्ही मसाज वगैरे केली. म्हणून थोडं बरं वाटलं. नाहीतर पायाची जर असा जो तुकडा पडला होता ना पायाचा, चालायला जमत नव्हतं. टाच, बोटं, मांडी सगळं दुखत होतं एक तुझे. मग आता 5:30 वाजलेत. आता आम्ही एखादं किलोमीटर राहिलं आहे उतरायला. माझा ब्लॉग इथपर्यंतच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय. भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये.